अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके नावाने दाखल झालेल्या अर्जाची पोलखोल महाविकास आघाडीने नगर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, आम आदमी पक्षाचे सुभाष केकाण, उद्धवराव दुसुंगे आदींसह महाविकास आघाडी पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते। 50 वर्षाचा डमी कारभार मला सांगावंच लागेल ना, त्याशिवाय कसा आपण आरोप करणार। अहमदनगर 37 लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विखेंच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावात साधर्म्य असणारा व्यक्ती हा डॉक्टर सुजय विखे यांच्यामार्फतच भरण्यात आलेला आहे। यासाठी खरी तर आज प्रेस या ठिकाणी बोलवली। 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये डमी गोष्टीला साथ देण्याचा जो विखे कुटुंबाचा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती काल देखील या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यांचे स्वतःचे चुलते अशोक विखे यांनी आरोप केला की डॉक्टर सुजय विखे यांची डिग्री खोटी आहे। मी नाही केला, त्यांनी केला। त्यानंतर त्यांनी दुसरा आरोप केला की ती डमी आहे, डिग्री जी आहे ती डमी आहे। दुसरा एक आरोप अशोक विखेंनी केला की आमच्या संपत्तीचं वाटप करत असताना रक्ताच्या नात्यातला डमी माणूस उभा केला। हे दोन्ही आरोप डॉक्टर अशोक विखे यांचे आहेत। त्यानंतर तलाठी भरतीमध्ये महसूल खात्यामध्ये आरोप झाले की डमी तलाठी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि म्हणून ही डमीची परंपरा ही कालच्या निवडणुकीच्या शेवटचा फॉर्म भरण्याच्या दिवशीसुद्धा घडली।